बीडच्या परळीत पुन्हा नवीन समीकरण शिवसेना राष्ट्रवादीची एमआयएम सोबत युती तर प्रचाराच्या वेळेला एमआयएम कडून पंकजा मुंडेंवर करण्यात आले होते गंभीर आरोप। पिंपरी चिंचवडमधील गुंडगिरी मोडून काढणारच अजित पवारांचा थेट इशारा तर अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत आम्ही बांगड्या भरलेल्या आहेत का महेश लांडगेंचा अजित पवारांना खोचक प्रत्युत्तर। दिल्लीहून जे सांगितलं जाणार तेच फडणवीसांना ऐकावं लागणार। त्यांनी कितीही चंद्रसूर्याचे दाखले दिले तरीही त्यांना दिल्लीचं ऐकावं लागेल। राज ठाकरेंचा फडणवीसांना पुन्हा एकदा जोरदार टोला। पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची आज नाशिकमध्ये पहिली जाहीर सभा। संयुक्त सभेतून काय घणाघात करणार याकडे सर्वांचं लक्ष। नागपूरमध्ये परिणय फुकेंनी दिला बटोगे तो फसोगेचा नारा। भूलथापांना बळी पडलो तर आपलंच नुकसान होणार। भाजप नेते परिणय फुकेंचा विरोधकांवरती हल्लाबोल। भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे। हातात तुणतुणं घेऊन ते उभे आहेत असं म्हणत जयंत पाटलांचा भाजपावरती जोरदार निशाणा। जालन्यात युतीत लढावं असा आमचा पूर्णपणे प्रयत्न होता मात्र काहींनी खोडा घातल्यामुळे युती दुभंगली। युती त्यांनी तोडली आम्ही नाही अर्जुन खोतकरांचं मोठं विधान। रवींद्र चव्हाणांनी असं वक्तव्य करायला नको होतं। लोकभावना दुखावल्याची किंमत मोजावी लागते। रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांवरती केलेल्या टीकेचा अमित देशमुख यांच्याकडून समाचार। आणि नागपूरच्या सावनेरमध्ये 4 ठिकाणी ईडीचे छापे। माजी मंत्री काँग्रेस नेते सुनील केदार यांच्याशी संबंधित लोकांवर छापेमारी झाल्याची माहिती। आणि काँग्रेस सोबतच्या युतीचं प्रकरण ताजं असतानाच आता अशीच आणखीन एक युती समोर आलेली आहे। बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषदेत शिवसेना राष्ट्रवादी आणि एमआयएम अशी नवी युती साकारलेली आहे। गटनेता निवडीसाठी तीनही पक्ष एकत्र आलेत तर या नवीन गटामध्ये नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 16, शिवसेना शिंदे पक्षाचे 2, एमआयएमचा 1, अपक्ष 4 अशा 24 जणांचा समावेश आहे। यामधून गटनेतेपदी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली आहे। आणि विशेष म्हणजे याच एमआयएम सदस्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावरती आक्षेपार्ह शब्दात टीका केलेली होती। नवाब मलिक यांच्या मांडीला बसणार नाही वगैरे असे सांगत होते। तुमच्या सरकारमध्ये धर्मांध आणि राष्ट्रद्रोही लोक आहेत असे सांगणारे हे लोक आहेत ना। मग एमआयएम बरोबर बसतात, काँग्रेस बरोबर बसतात। त्यांना काँग्रेसचा प्रचंड राग तिटकारा होता शिंदेना किंवा भाजपला। मग आता तुम्ही काँग्रेस बरोबरही बसताय मांडीला मांडी लावून आणि एमआयएमच्या लोकांनाही मांडीवर घेऊन बसताय। त्याच्यावरती उत्तर द्या ना। तुम्हाला आमचा त्रास यासाठी झाला की आमच्या सरकारमध्ये नवाब मलिक आहे, आम्ही हिंदुत्व सोडलं, आम्ही अमुक केलं, आम्ही काँग्रेस बरोबर बसणार नाही। बरं का, हे कोण म्हणत होतं? मिंदे म्हणत होतं। आम्हाला काँग्रेसचा विषय प्रचंड घृणा आहे। परळीमध्ये जो गट नगरसेवकाचा फॉर्मेशन केलेला आहे, एमआयएम शिंदेचा गट आणि राष्ट्रवादी अजितदादाचा गट असा एकत्र आहे। ह्यात शिंदेंना राष्ट्रवादी चालत नव्हती, ती त्यांच्या मांडीला मांडी बसत होते। ह्या शिंदेचे लोक एमआयएम विषयी किंवा मुसलमानांविषयी बोलतात, हे त्यांच्याबरोबर सोबत आलेले। मला असं वाटतं दिखाऊपणा, ढोंगी धर्मवाद अशा पद्धतीनं शिंदे गट याच्यामध्ये निर्माण करू पाहतो, हे मी त्या परळीच्या माध्यमातून जनतेसमोर आणू इच्छितो। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट और शिवसेना साथ में थे। उसके बाद राष्ट्रवादी का पक्ष एमआईएम के साथ गया, उससे हमारा कोई संबंध नहीं। और अंबादास दानवे को इसका बुरा क्यों लगा? अंबादास दानवे तो खुद एमआईएम के लोगों के वोट के ऊपर चुन के आया है। ये लोगों ने छत्रपति संभाजीनगर महानगर पालिका में तो मुस्लिम कॉन्ट्रैक्टर उन्होंने लाए।
तो अंबादास दानवे को कब ये चिंता होने लगी कि शिवसेना एमआईएम के साथ गए? हम एमआईएम के साथ बिल्कुल नहीं गए। हमारा वहाँ स्वतंत्र राष्ट्र, हाँ राष्ट्रवादी उनके साथ है, वो उनका सवाल है। त्यांना थोडी अधुरी माहिती, जास्त माहिती घ्या, चौकस बुद्धी आहे तुमची. एमआयएमवर आमच्यासारखं कडवटपणे कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात. तुमची सुद्धा हिंमत नाही. आणि म्हणून एमआयएम फमायएम हे आम्हाला मताची जोगी मागायला तुम्ही जात आहेत. संभाजीनगरमध्ये जे काही 12चे उभे केलेत ना तुम्ही 12, ते बघा. तुमचं हिंदुत्व कुठं चाललंय ते 12 उभे करून त्याच्याकडे लक्ष द्या. आम्ही कधी एमआयएम फमायएम येत आमच्या कोसत दूर राहणार, कधी त्यांच्या बरोबर नाही ती. एवढं मात्र निश्चित, आम्ही एमआयएमला महाराष्ट्रातून हद्दपार करणार. तर परळीनंतर बीडमध्ये देखील शिंदेची शिवसेना, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाने आघाडी केलेली आहे. बीड नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र लढलेल्या एकमेकांच्या विरोधात प्रचार केलेल्या पक्षांनी गटनेता निवडताना मात्र युती केली आहे. शिवशाहू फुले आंबेडकर आघाडी स्थापन करत त्यांनी 25 नगरसेवकांचा गट स्थापन केलाय. बीड नगरपालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेच्या 3 नगरसेवकांसोबत एमआयएमचे शेख इलियास हे नगरसेवक गटात सहभागी झालेले आहेत. त्यामुळे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणारे कट्टरवादी पक्ष सत्ता स्थापनेच्या वेळेला एकत्रित आल्यामुळे विरोधकांकडून टीका केली जाते. तर इकडे अंबरनाथमधील फुटीर नगरसेवकांविरोधात काँग्रेस पक्ष कायदेशीर कारवाई करणार आहे. भाजपात गेलेल्या नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द करण्यासाठी कायदेतज्ञांचा सल्ला काँग्रेसकडून घेतला जातोय. कोणत्याही परिस्थितीत भाजपात गेलेल्या नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द करायचाच असा निर्णय काँग्रेस पक्षानं घेतलाय. कायदेतज्ञांच्या सल्ल्याने न्यायालयीन लढाई सुरू ठेवण्यात येईल आणि अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देण्याची तयारी काँग्रेसनं केलेली आहे. या प्रकरणी काँग्रेस आरपारची लढाई लढणार असल्याची माहिती काँग्रेसमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसनं उमेदवारांना, त्यांच्या नगरसेवकांना निलंबित करतात. रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रांताध्यक्ष आहे, त्यांनी त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांवर ससाण्यासारखी झडपतात. जे राज ठाकरे म्हणाले तेच झडपतात. काँग्रेस विचाराचे लोक आहेत ते. काँग्रेसने त्यांना पक्षातून काढले आज काल, आणि तुम्ही त्याच काँग्रेसला आपल्या बरोबर घेऊन अंबरनाथमध्ये सत्ता स्थापन करतात का? तर शिंदेच्या लोकांना, शिंदे गटाच्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी. ठाकरे बंधूंनी आपल्या मुलाखतीमधून मोदींसह फडणवीसांवरती निशाणा साधलेला आहे. मुंबई वेगळी करण्याच्या मुद्द्यावर चंद्रसूर्याचे दाखले दिले जात आहेत. फडणवीसांच्या हातात काहीही नाही, वरच्यांच्या मनात काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे असं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांवरती निशाणा साधला आहे. तर यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम आहे, ज्याच्या जीवावरती माणसं ढापायची आणि पैसे वाटायचे हेच सुरू आहे असं म्हणत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. दरम्यान भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय. त्याचबरोबर धारावीच्या मुद्द्यावरून देखील उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. त्यांच्या मुळात हातातच काही नाहीये. इच्छा चांगली आहे, पण जे वरतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. वरतून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर पर्यायच नसतो सही करण्यापलीकडे. सो वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही ना. त्याच्यामुळे त्यांनी चंद्रसूर्याचे कितीही दाखले जरी दिले तरी वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे, आणि ते कळतंय. काँग्रेसच्या काळामधले जे पंतप्रधान होते ना, त्यांना कुठचं राज्याचं लेबल नव्हतं. हे पहिल्यांदा राज्यकर्ते बसलेत ज्यांच्यावरती राज्याचं लेबल आहे. गुजरातचे प्रधानमंत्री आहेत ते, कळलं का? गुजरातचे आणि गृहमंत्री. ज्या प्रकारचं त्यांचं मुंबईवरती लक्ष आहे, मुंबईकडे त्यांचं ज्या प्रकारे लक्ष देतात MMR रिजनकडे, हे आजपर्यंत कधी घडलं नाही 50-60 वर्षामध्ये जे आता घडतंय. हा धोका सर्वाधिक आहे. तुम्ही किती योजना चांगल्या करायला गेलात, हे लोंढे ज्या वेळेला येतात त्यावेळेला हे सगळं तुमच्या योजना विस्कटल्या जातात. तुम्ही रस्ते केलेत की त्याच्यावरती तुम्ही चांगले रस्ते केलेत, त्याच्यावरती एक्स्ट्रा गाड्या येणार कारण लोंढे माणसं जास्ती आली.
इमारती जास्ती येत आहेत. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया. आपण ज्या प्रकारे आता मुंबईमध्ये किंवा आपल्या सगळ्याच ठिकाणी जी रिडेव्हलपमेंट सुरू आहे, म्हणजे एका इमारतीमध्ये साधारणपणे 20 लोक राहत होते, तिकडे आता 200 माणसं 400 माणसं राहायला आली. बरोबर आहे, जागा तेवढीच आहे. आता जास्तीत जास्त जेव्हा तुम्ही माणसं एका शहरामध्ये जेव्हा येतात, बंधनं तिकडे घातली गेली पाहिजेत ना.